Hello student, welcome today's lecture. In last lecture we have discussed about the cotton cultivation. In that lecture we have covered the soil of cotton, then climate, varieties. In that varieties we have seen the Desi cotton varieties, then American cotton varieties and the different hybrid varieties. So today's lecture we are going to discuss about the different hybrid varieties in detail. So let's start. Our first hybrid variety is H4. Our first hybrid variety is H4. H4 is the first hybrid that is developed in 1979 or 1970 at Surat Agricultural by Dr. C.T. Patel. So this is the first hybrid developed for commercial production. This is the first hybrid which is developed for commercial production all over the world. So one by one we have seen the characters of H4 hybrid variety. First, this is the type of Gossypium hirsutum. This is the type of Gossypium hirsutum. Our previous lecture we have seen the different species of cotton. In that species we have studied the 4 species, 2 species in Old World and another 2 species in New World. So Gossypium hirsutum is the American species, New World species. It is also called as the American cotton. So H4 is the American cotton. The type is Gossypium hirsutum. It is evolved at Surat in 1970. It is evolved at Surat in 1970. The parents of H4 cotton are G67 and American nectarilus. Here we have noted that the parents G67 is the female parents and American nectarilus is the male parents. Then staple length is near about 30 meter or 30 mm. Flowers are creamy white. The H4 varieties plant flower are creamy whites. It is susceptible to jacids and black arm. Yield of seed cotton is near about 26 to 30 quintal per hectare. विद्यार्थिनींनो, ही जी पहिली व्हरायटी जी आहे कॉटनची H4, तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची व्हरायटी आहे आणि या व्हरायटीच्या अनुषंगाने यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. शॉर्ट नोट्स या व्हरायटीबद्दल विचारली जाऊ शकते. तर H4 म्हणजेच अमेरिकन कॉटन आहे. गॉसिपियम हिरसुटम या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जी व्हरायटी आहे ही पहिल्यांदा सुरत ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर C.T. पटेल यांनी खूप कालांतराने
खूप ट्रायल घेतल्यानंतर ही तयार केलेली आहे 1970मध्ये. आणि ही जी व्हरायटी आहे ही सगळ्यात फेमस म्हणू शकतो किंवा सगळ्यात जास्त कमर्शियली प्रोडक्शन घेतली जाणारी अशी व्हरायटी आहे. ह्याचे जे पॅरेंट्स आहेत ते आहेत G67 हा फिमेल पॅरेंट आहे आणि अमेरिकन नेक्टरी लेस हा मेल पॅरेंट आहे. यावरती सुद्धा आपल्याला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला कॉलम्स येतात परीक्षेमध्ये. तर यामध्ये H4 जर व्हरायटी असेल तर मेल आणि फिमेल पॅरेंट्स आपल्याला लिहायला येऊ शकतात. मग फिमेल असेल तर G67 आणि जर मेल असेल तर अमेरिकन नेक्टरी लेस. स्पेलिंग नीट लिहिणं गरजेचं आहे. NECTERILESS अमेरिकन नेक्टरी लेस. स्टेपल लेंथ इज नियर अबाउट 30 मिलीमीटर. तर ही जी व्हरायटी आहे H4 तर ह्याची जी स्टेपल लेंथ म्हणजेच काय तर यापासून जे निघणारे धागे आहेत याची जी लेंथ आहे ही जवळपास 30 मिलीमीटर इतकी असते. H4 व्हरायटीचे जे प्लॅन्ट्स आहेत त्याच्यामध्ये जे येणारे फ्लॉवर्स आहेत तर हे जवळपास क्रीमी व्हाईट म्हणजे ऑफ व्हाईट अशा प्रकारचे यामध्ये असतात. पुढचा पॉईंट आहे इट इज ससेप्टिबल टू जॅसिड्स अँड ब्लॅक आर्म. इट इज ससेप्टिबल टू जॅसिड्स अँड ब्लॅक आर्म. तर जॅसिड्स हा पेस्ट आहे आणि हा सकिंग पेस्ट आहे. तर या व्हरायटीमध्ये या पेस्टचा प्रादुर्भाव या व्हरायटीवर होत नाही. आणि ब्लॅक आर्म हा डिसीज आहे, हा पुढे आपण बघणारच आहे. तर हा सुद्धा जो डिसीज आहे किंवा हा सुद्धा जो रोग आहे तो या व्हरायटीमध्ये येत नाही. नंतर 7वा पॉईंट आहे यील्ड ऑफ सीड कॉटन म्हणजेच कपास इज नियर अबाउट 26 to 30 क्विंटल पर हेक्टर. तर ही जी H4 व्हरायटी आहे याचं जे यील्ड आहे ते किती आहे तर 26 ते 30 क्विंटल पर हेक्टर. आता ज्या वेळेस आपण नेहमी जेव्हा यील्ड लिहितो त्याचं प्रोडक्शन लिहितो ते लिहत असताना नेहमी क्विंटलमध्येच लिहिणं गरजेचं आहे. लक्षात क्विंटलमध्येच. तर ही H4 व्हरायटी याची माहिती आपण बघितलेली आहे. यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती आहे लक्ष्मी. ॲटलीस्ट हायब्रिड व्हरायटी आहे लक्ष्मी. त्याचा जो टाईप आहे तो काय सांगितलेला आहे टाईप गॉसिपियम हिरसुटम म्हणजे ही सुद्धा अमेरिकन व्हरायटी आहे. इट इज इव्हॉल्ड ॲट मैसूर इन 1960. ज्याप्रमाणे H4 ही व्हरायटी आहे ही मैसूरमध्ये 1969मध्ये तयार झालेली आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी ही सुद्धा मैसूरमध्ये 1960मध्ये तयार झालेली आहे. H4 ही सुरतमध्ये तयार झालेली आहे आणि लक्ष्मी ही मैसूरमध्ये 1960मध्ये तयार केलेली आहे. स्टेपल लेंथ लक्ष्मी जी व्हरायटी आहे त्याची जी स्टेपल लेंथ आहे ती 23 ते 24 मिलीमीटर आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू H4 ही ज्याची लेंथ आहे स्टेपल लेंथ ती कमी आहे. पुढचा पॉईंट आहे प्लांट्स आर टॉल विथ येल्लो फ्लॉवर्स. तर लक्ष्मी ही जी व्हरायटी आहे याचे जे प्लांट्स आहे हे टॉल आहेत, उंच असतात आणि त्याचबरोबर त्यामध्ये येणारे जे फ्लॉवर्स असतात तो फुलांचा जो रंग आहे तो कसा आहे पिवळ्या कलरचा आहे, येल्लो फ्लॉवर्स आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे इट इज रेझिस्टंट टू रेड लीफ ब्लाईट. तर कॉटनमध्ये येणारा जो डिसीज आहे जो रोग आहे रेड लीफ ब्लाईट पानांवरती येणारा तर तो या लक्ष्मी व्हरायटीमध्ये आपल्याला आढळून येत नाही. त्यानंतर पुढचा 6वा पॉईंट आहे यील्ड ऑफ सीड कॉटन. याचं सुद्धा यील्ड या ठिकाणी दिलेला आहे ते आहे नियर अबाउट 10 to 25 क्विंटल पर हेक्टर. 10 ते 25 क्विंटल इतकं यील्ड ह्या लक्ष्मी व्हरायटीचं आहे. ही सुद्धा हायब्रिड व्हरायटी आहे. यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती आपण बघूया बुरी नेक 1007 बुरी.
तर ही सुद्धा किंवा हिचा सुद्धा जो टाईप आहे तो आहे गॉसिपियम हिरसुटम, म्हणजे ही सुद्धा अमेरिकन व्हरायटी आहे. ही सुद्धा न्यू वर्ल्डमधील व्हरायटी आहे गॉसिपियम हिरसुटम. ठीक आहे, याच्या आधी आपण अमेरिकन व्हरायटी बघितलेल्या आहे, त्यामध्ये ही व्हरायटी आपण बघितलेली आहे. H4 असेल, लक्ष्मी असेल किंवा बुरी 1007 असेल. ठीक आहे. नंतर इट इज इव्हॉल्ड इन 1966 ॲट अकोला. तर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी 1966मध्ये अकोल्यामध्ये म्हणजे विदर्भामध्ये त्या ठिकाणी सुद्धा कॉटन रिसर्च सेंटर आहे. तर त्या ठिकाणी ही व्हरायटी तयार झालेली आहे. इट इज सिलेक्शन फ्रॉम अमेरिकन व्हरायटी. ही जी व्हरायटी तयार करत असताना जेव्हा सिलेक्शन केलेलं आहे पॅरेंट्सचं, त्यावेळेस अमेरिकन व्हरायटीचं सिलेक्शन केलेलं आहे. द प्लॅन्ट्स आर बुशी विथ व्हाईट फ्लावर. तर ह्या व्हरायटीमध्ये जे काही प्लॅन्ट्स आहेत ते त्या प्लॅन्ट्सचे फ्लावर कसे आहेत, व्हाईट आहेत. द लीव्ज आर हेरी. आणि पानं जी आहेत या प्लॅन्ट्समध्ये तर ती थोडीशी केसाळ किंवा हेरी, त्याच्यावर थोडाफार हेरी स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते. नंतर 6वा पॉईंट्स आहे यील्ड ऑफ कपास इज 500 kg पर हेक्टर. आता या आधी ज्या आपण 2 व्हरायटीज बघितलेल्या आहे त्याचं जे यील्ड आहे ते क्विंटलमध्ये आहे. बरोबर आहे. 1 क्विंटल म्हणजे किती के जी, तर 100 kg इज इक्वल टू 1 क्विंटल. तर या ठिकाणी ही जी व्हरायटीज आहे याचं जे यील्ड आहे ते काय आहे, तर 500 kg पर हेक्टर म्हणजे हाफ क्विंटल असं आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्ही क्विंटलमध्ये लिहायचं असेल तर हाफ क्विंटल किंवा मग 500 kg पर हेक्टर. याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती आहे सुजाता. ही आहे इजिप्शियन टाईप गॉसिपियम बार्बॅडन्स, म्हणजे इजिप्शियन व्हरायटी आहे सुजाता. याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इट इज इव्हॉल्ड इन 1969 ॲट कोइंबतूर. इट इज इव्हॉल्ड इन 1969 1969मध्ये कोइंबतूर या ठिकाणी ही तयार झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा कॉटन रिसर्च सेंटर आहे, साऊथला तामिळनाडूमध्ये तयार झालेली आहे. याची स्टेपल लेंथ आहे इज नियर अबाउट 30 मिलीमीटर, म्हणजे ज्याप्रमाणे H4 जी व्हरायटी आहे हायब्रिड त्याचप्रमाणे याचं जे लेंथ आहे ती 30 मिलीमीटर आहे. पुढे म्हटलेलं आहे इट इज रेजिस्टंट टू विल्ट अँड बॅक्टेरियल ब्लाइट. इट इज रेजिस्टंट टू विल्ट अँड बॅक्टेरियल ब्लाइट. ही जी व्हरायटी आहे ही विल्ट डिसीज आहे या कॉटनमध्ये येणारा, आणि त्याचबरोबर बॅक्टेरियल ब्लाइट हा सुद्धा डिसीज आहे, तर त्या डिसीजलाही रेजिस्टंट आहे. देन यील्ड ऑफ कपास इज 18 to 25 क्विंटल पर हेक्टर. यामध्ये या व्हरायटीचा जो यील्ड आहे, याचं प्रोडक्शन आहे ते 18 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी आपण एकूण 4 हायब्रिड व्हरायटीज बघितलेल्या आहे. त्यात ज्या पहिल्या 2 व्हरायटीज आहेत H4 आणि लक्ष्मी, त्या जास्त आपण लक्षात ठेवायच्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. प्रश्न जर तुम्हाला आला तर त्या व्हरायटीजबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर हे 4 व्हरायटी आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यातल्या पहिल्या 2 ह्या जास्त त्याचा सराव आपल्याला करायचा आहे. यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती आहे MCU-5 अमेरिकन टाईप गॉसिपियम हिरसुटम, म्हणजे सुद्धा अमेरिकन कॉटन व्हरायटी आहे. इट इज इव्हॉल्ड ॲट कोइंबतूर इन 1969. ही सुद्धा सुजाता ही जी व्हरायटी आहे त्याचप्रमाणे ही तयार केलेली आहे कोइंबतूरमध्येच 1969मध्ये 1969. स्टेपल लेंथ इज नियर अबाउट 30 मिलीमीटर. फ्लॉवर्स आर क्रीमी व्हाईट अँड
सीड्स विथ ग्रीनिश फर्स. ह्यामध्ये जे फ्लावर्स आहेत ते कसे आहेत, ऑफ व्हाईट किंवा क्रीमी व्हाईट्स आहे. आणि याचे जे सीड्स आहेत तर त्याच्यामध्ये जो फर्ज आहे किंवा लिंट आहे त्यातले जे धागे आहे ग्रीनिश कलरचे आपल्याला आढळून येतात. यील्ड ऑफ कपास इज 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. तर या ठिकाणी क्विंटल पर हेक्टर आहे. यील्ड ऑफ कपास इज 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. 20 ते 25 क्विंटल याचं प्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. अशा एकूण 5 आपण व्हरायटीज बघितलेल्या आहेत. यानंतर पुढचा जो पॉईंट्स आहे तो आहे द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हरायटल इम्प्रूव्हमेंट आर. जी काही व्हरायटी ज्यावेळेस तयार होत असते तर त्याच्यामध्ये जे काही मेल पॅरेंट्स आहेत आणि फिमेल पॅरेंट्स आहे याचं जेव्हा क्रॉसिंग होते तर त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केलेली असते. त्या व्हरायटीमध्ये समजा एखाद्या पेस्टची इम्प्रूव्हमेंट असेल, त्या रेजिस्टंट असेल किंवा डिसीज रेजिस्टंट असेल किंवा यील्ड इन्क्रीज असेल किंवा ड्युरेशन त्याचा जो कालावधी आहे तो कमी करायचा असेल तर अशी इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये केलेली असते. तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे आपल्याला साधारणतः आपण आता बघणार आहोत. यामध्ये बघा इन्क्रीज इन यील्ड म्हणजेच ज्यावेळेस एखादी व्हरायटी तयार केली जाते त्यावेळेस त्याचं प्रोडक्शन हे इतर लोकल व्हरायटीपेक्षा जास्त असणं आवश्यक असते, कारण आपण ती व्हरायटल इम्प्रूव्हमेंट किंवा व्हरायटी तयार करत असतो. त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन हे गरजेचं आहे, चांगल्या पद्धतीने येणं. त्याच्यामुळे ही एक कॅरेक्टरिस्टिक गरजेची आहे, इन्क्रीज इन यील्ड. त्यानंतर जिनिंग पर्सेंटेज. तर ज्यावेळेस आपण कॉटन प्रोडक्शन होते आणि त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जाते तर त्यामध्ये त्याचं पर्सेंटेज हे जास्त असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण ऊसाची लागवड केली तर आपण कारखान्यामध्ये जर ऊस नेला तर म्हणतो साखरेचा उतारा हा जास्त असणं गरजेचं आहे. तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस कॉटनमध्ये प्रोसेसिंग केलं जाते तेव्हा त्याचं जिनिंग पर्सेंटेज हे जास्त असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्रॉट रेजिस्टंट म्हणजे आपण याचं कल्टिवेशन ज्यावेळेस घेतो, याचं लागवड करतो तर अशी व्हरायटी आपण तयार करू शकतो किंवा इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर कमी पाण्यामध्ये सुद्धा तग धरणारी किंवा कमी जर पाऊस असेल एखाद्या भागामध्ये तर त्या भागामध्ये सुद्धा कमी पावसामध्ये त्याची व्यवस्थित वाढ होऊन त्याचं प्रोडक्शन, त्याचं यील्ड आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. हा एक पॉईंट्स त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये येऊ शकतो. नंतर क्वालिटीज ऑफ द फायबर. जे काही फायबर आहे किंवा जे काही धागा निर्मिती म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये स्टेपर लेंथ, धाग्याची जी लांबी आहे ती जेवढी जास्त असेल तेवढी त्याची डिमांड किंवा आपण ते कमर्शियल प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो. नंतर मॅच्युरिटी, त्याची मॅच्युरिटी कशी आहे, फाईननेस, धागा कसा आहे, कोर्स आहे, स्मूथ आहे, स्ट्रेंथ कशी आहे, लवकर तुटणारा आहे का किंवा मजबूत आहे का, आणि जिनिंग पर्सेंटेज. ठीक आहे, एवढं सगळं आपण फायबरमध्ये बघतो आहे. जिनिंग पर्सेंटेज कारण त्याच्यावर आपल्याला प्रोसेसिंग करायची असते. नंतर 5वा पॉईंट आहे पेस्ट अँड डिसीज रेजिस्टंट. एखादी व्हरायटी ज्यावेळेस आपण तयार करतो तर त्यावेळेस त्यावरती येणारे जे रोग आहेत किंवा किडी आहेत यांचा प्रादुर्भाव हा कमीत कमी व्हावा. जर प्रादुर्भाव कमी झाला तर त्यापासून मिळणारं उत्पादन किंवा प्रोडक्शन हे जास्त असणार आहे. नंतर ऑइल कंटेंट ऑफ द सीड्स. त्या सीडमध्ये ऑइल कंटेंट किती आहे, किती प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो, हा सुद्धा एक फॅक्टर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंतर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द सीड, तिथे दिलेलं नाही आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द
न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द सीड हे शेवटचं इम्प्रूव्हमेंटल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फॉर व्हरायटल इम्प्रूव्हमेंट ह्यामध्ये बघा काय बघा, इन्क्रीज इन यील्ड, जिनिंग पर्सेंटेज, ड्रॉट रेझिस्टंट, क्वालिटीज ऑफ द फायबर, त्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आपण सांगितलेल्या आहेत. पेस्ट अँड डिसीज रेझिस्टंट, ऑइल कंटेंट ऑफ सीड अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द सीड. ठीक आहे. आणि ह्याचं जे पुढचं भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत.